तुमच्यावर कितीही वाईट वेळ आली तरी आयुष्यात या 12 चुका कधीच करू नका. आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी नक्कीच येतो. जेव्हा काळ वाईट चालू असेल तेव्हा या चुका करू नका. जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते तेव्हा आपल्या बुद्धीची, संयमाची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमतेची सर्वात मोठी परीक्षा होत असते. अशा वेळी केलेली एक छोटीशी चूक देखील आयुष्य अधिक कठीण बनवू शकते. पण योग्य विचार आणि योग्य पाऊल आपल्याला त्याच कठीण काळातून बाहेर काढू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या चाणक्य नीतीतील गोष्टी तुम्हाला कठीण काळात योग्य निर्णय घेण्यास, स्वतःला मजबूत ठेवण्यास आणि पुन्हा यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देतील. तर चला, कोणताही विलंब न करता सुरुवात करूया. जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा माणसाची खरी परीक्षा सुरू होते. चांगल्या काळात योग्य निर्णय घेणे सोपे असते, पण वाईट काळात तोच माणूस यशस्वी होतो जो आपल्या मनावर, वाणीवर आणि कर्मावर नियंत्रण ठेवतो. इतिहास साक्षी आहे की प्रत्येक महान व्यक्तीने कठीण परिस्थितीचा सामना केला आहे, पण त्यांनी अशा काही चुका टाळल्या ज्यामुळे शेवटी त्यांना विजय मिळाला. वाईट काळ कायमस्वरूपी नसतो, पण त्या काळात केलेल्या चुका मात्र दीर्घकाळ आयुष्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे जर आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, लोक साथ सोडत असतील, पैशांची कमतरता असेल, मान-सन्मान कमी झाला असेल किंवा वारंवार अपयश येत असेल, तर घाबरण्याची नाही, तर स्वतःला सावरण्याची गरज आहे. या विषयात आपण जाणून घेणार आहोत की वाईट काळात अशा कोणत्या चुका आहेत ज्या कोणत्याही परिस्थितीत टाळल्या पाहिजेत, जेणेकरून कठीण काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक बनेल. विनाशाचे कारण नाही. 1. घाबरून चुकीचे निर्णय घेऊ नका. वाईट काळ सुरू होताच अनेक लोक घाबरून जातात. भीतीमुळे ते असे निर्णय घेतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. लक्षात ठेवा, घाबरल्याने बुद्धी कमकुवत होते. जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा मोठे निर्णय घेणे टाळा. आधी स्वतःला शांत करा, मग परिस्थिती समजून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. 2. स्वतःवरील विश्वास कधीही गमावू नका. सर्वात मोठा पराभव तेव्हाच होतो जेव्हा माणूस स्वतःवरील विश्वास गमावतो. जर तुमचाच स्वतःवर विश्वास नसेल तर जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकणार नाही. लक्षात ठेवा, कठीण काळ हा तुमच्या क्षमतेची परीक्षा आहे, तुमच्या अस्तित्वाचा शेवट नाही. 3. प्रत्येकासमोर आपले दुःख व्यक्त करू नका. प्रत्येक व्यक्ती तुमचा हितचिंतक नसतो. काही लोक तुमच्या अडचणीचे समाधान शोधत नाहीत, तर त्याची थट्टा करतात. त्यामुळे आपल्या समस्या फक्त त्यांच्यासोबतच शेअर करा जे खरोखर तुमचे भले इच्छितात. 4. रागाच्या भरात नाती तोडू नका. कठीण काळात मन आधीच तणावाखाली असते. अशा वेळी छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे स्वाभाविक आहे, पण रागात बोललेले शब्द अनेक वर्षांची नाती देखील संपवू शकतात. 5. चुकीची संगत स्वीकारू नका. जेव्हा आयुष्यात निराशा येते तेव्हा काही लोक चुकीच्या लोकांची साथ धरतात. असे लोक तुम्हाला सोपा मार्ग दाखवतात, पण तोच मार्ग भविष्यात सर्वात मोठे संकट बनतो. 6. मेहनत करणे कधीही सोडू नका. अनेक लोक 1-2 अपयशानंतर प्रयत्न करणे सोडून देतात, पण लक्षात ठेवा, यश बहुतेक वेळा त्यालाच मिळते ज्याने हार मानण्यास नकार दिलेला असतो. 7. इतरांशी स्वतःची तुलना करू नका. इतरांचे यश पाहून स्वतःला कमकुवत समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. तुमचा संघर्ष तुमचा आहे आणि तुमचे यशही तुमचेच असेल. 8. नकारात्मक विचारांमध्ये बुडू नका. सतत आता काहीच होऊ शकत नाही असा विचार करत राहिल्याने तुम्ही आतून कमकुवत होता. विचार बदलले तरच परिस्थिती बदलण्याची सुरुवात होते. 9. शिस्त सोडू नका. वाईट काळात अनेक लोक आपली दिनचर्या बिघडवून टाकतात. उशिरापर्यंत झोपणे, काम पुढे ढकलणे आणि आळशीपणा करणे यामुळे अडचणी आणखी वाढतात. 10. शिकणे कधीही सोडू नका. प्रत्येक अडचण आपल्यासोबत एक शिकवण घेऊन येते. जो प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकतो तोच भविष्यात मोठे यश मिळवतो. 11. प्रामाणिकपणा सोडू नका. कठीण काळात अनेक लोक चुकीचा मार्ग निवडतात. काही काळासाठी त्यांना फायदा होऊ शकतो, पण दीर्घकाळात ते आपले चारित्र्य आणि सन्मान दोन्ही गमावतात. 12. संयम गमावू नका.
प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. जर आजचा काळ कठीण असेल तर हेही निश्चित आहे की एक दिवस तो निघून जाईल. संयम ठेवणारा माणूस शेवटी ते मिळवतो ज्यासाठी अधीर माणूस वाटेतच हार मानतो. वाईट काळ कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतो. हा कमकुवतपणाचा काळ नसून स्वतःला घडवण्याचा काळ असतो. जर तुम्ही या चुका टाळल्या तर हाच कठीण काळ तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, बुद्धिमान आणि यशस्वी बनवेल. लक्षात ठेवा, वाईट काळ माणसाला तोडण्यासाठी येत नाही, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. जो संयम, शिस्त आणि योग्य विचार कायम ठेवतो तोच शेवटी विजेता ठरतो. या जगात असा एकही माणूस नाही ज्याने कठीण परिस्थितीचा सामना केला नाही. राजा असो किंवा सामान्य माणूस, व्यापारी असो किंवा विद्यार्थी, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचा काळ येतो. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक तो काळ रडत घालवतात तर काही लोक त्याच काळाचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी करतात. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असते तेव्हा स्वतःलाही विचारू नका, हे माझ्याच बाबतीत का घडत आहे? त्याऐवजी स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो? हाच प्रश्न तुमची विचारसरणी बदलेल आणि तीच विचारसरणी तुमचे भविष्यही बदलेल. जो माणूस कठीण काळातही शिकणे सोडत नाही तोच पुढे जाऊन इतरांसाठी प्रेरणा बनतो. कठीण काळात सर्वात मोठी ताकद म्हणजे मौन. प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकता येत नाही. अनेकदा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. जेव्हा लोक तुमचा अपमान करतात, तुमच्यावर टीका करतात किंवा तुमच्या अपयशावर हसतात तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश असतो. जर तुमची कर्मे योग्य असतील तर एक दिवस तेच लोक तुमची प्रशंसा करतील ज्यांनी कधी काळी तुमची थट्टा उडवली होती. मौन म्हणजे कमकुवतपणा नाही. मौन म्हणजे तुम्ही तुमची ऊर्जा वादात नाही तर तुमच्या ध्येयावर खर्च करत आहात. कठीण काळात आपल्या चांगल्या सवयींचे रक्षण करा. जेव्हा आयुष्य कठीण होते तेव्हा सर्वप्रथम चांगल्या सवयीच तुटतात. माणूस उशिरा उठू लागतो, काम पुढे ढकलू लागतो, शरीराची काळजी घेत नाही आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. पण जो माणूस प्रत्येक परिस्थितीत आपली दिनचर्या कायम ठेवतो तोच सर्वात आधी अडचणींमधून बाहेर पडतो. दररोज वेळेवर उठणे, काहीतरी नवीन शिकणे, शरीर निरोगी ठेवणे आणि आपल्या ध्येयासाठी दररोज थोडे थोडे काम करत राहणे, या छोट्या छोट्या सवयीच भविष्यात मोठे परिणाम देतात. वाईट काळात पैशांपेक्षा तुमचे चारित्र्य अधिक महत्त्वाचे असते. पैसा आज आहे, उद्या नसेलही, पण जर तुमचे चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि विश्वास कायम राहिला तर संधी पुन्हा मिळतील. अनेक लोक पैशांच्या कमतरतेमुळे चुकीचा मार्ग स्वीकारतात. त्यांना वाटते की कोणीही पाहत नाही, पण सत्य हे आहे की चुकीच्या कर्माचे फळ उशिरा का होईना नक्कीच मिळते. त्यामुळे कठीण परिस्थितीतही आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. आपले ध्येय कधीही विसरू नका. संघर्षाच्या दिवसात अनेक लोक आपल्या ध्येयापासून भरकटतात. ते छोट्या छोट्या समस्यांमध्ये इतके अडकून पडतात की आपले मोठे उद्दिष्टच विसरून जातात. दररोज सकाळी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही हा प्रवास का सुरू केला होता. हीच आठवण तुम्हाला हार मानू देणार नाही. लक्षात ठेवा, मार्गात येणाऱ्या अडचणी हे तुमचे ध्येय नसते, त्या फक्त तुमची परीक्षा असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाईट काळ नेहमी दोन गोष्टी मागे ठेवून जातो. पहिली अनुभव आणि दुसरी शक्ती. जर तुम्ही या काळात संयम ठेवला, योग्य निर्णय घेतले, चुका टाळल्या आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवला तर येणारा चांगला काळ तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर असेल. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण जो माणूस संघर्षातही स्वतःला सावरतो त्याचे नशीबही एक दिवस नक्की बदलते. जीवनातील सर्वात मोठे सत्य हेच आहे की काळ कधीही सारखा राहत नाही. जसा दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा सकाळ येते, त्याचप्रमाणे सुख आणि दुःख हे जीवनाची दोन बाजू आहेत. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर याचा अर्थ असा नाही की सूर्योदय कधीच होणार नाही. संयम ठेवा, कारण काळाचे चक्र सतत फिरत असते. अनेकदा ईश्वर तुम्हाला थांबवतो जेणेकरून घाईघाईत तुम्ही अशी चूक करू नये जी संपूर्ण आयुष्यभराचा पश्चाताप ठरेल. म्हणून जेव्हा सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होत नसेल तेव्हा असे समजू नका की सर्व काही संपले आहे. कदाचित तुमच्यासाठी याहूनही अधिक चांगले काहीतरी तयार होत असेल. वाईट काळात आपल्या शब्दांवर सर्वाधिक नियंत्रण ठेवा.
जेव्हा मन दुःखी असते तेव्हा तोंडातून निघालेले शब्द अनेकदा नाती तोडून टाकतात. नंतर माणसाला आपल्या बोलण्याचा पश्चाताप होतो, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. शहाणा माणूस जाणतो की रागाचे काही क्षण अनेक वर्षाची कमावलेली प्रतिष्ठा मिटवू शकतात. म्हणून कठीण काळात कमी बोला, विचारपूर्वक बोला आणि फक्त तेच बोला ज्यामुळे दुसऱ्याचा सन्मान टिकून राहील. लक्षात ठेवा, शब्द बाणासारखे असतात. एकदा सुटले की ते पुन्हा परत येत नाहीत. आपल्या मनाला तक्रारींचे घर बनवू देऊ नका. जर तुम्ही सतत फक्त आपल्या अडचणींचाच विचार करत राहिलात तर तुमचे मन हळूहळू कमकुवत होत जाईल. तक्रारी कधीच उपाय देत नाहीत, उलट त्या तुमची ऊर्जा संपवतात. त्याऐवजी तुमच्या आयुष्यात जे काही चांगले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिका. तुमच्याकडे श्वास आहेत, शिकण्याची संधी आहे, मेहनत करण्याची ताकद आहे. हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्या व्यक्तीच्या मनात कृतज्ञता असते तिच्या मनात आशाही जिवंत राहते. संघर्षाच्या काळात एकट्याने चालायलाही शिका. प्रत्येक प्रवासात लोक कायम तुमच्यासोबत राहत नाहीत. काही लोक फक्त चांगल्या काळातच सोबत असतात. जशी अडचण येते तसे ते दूर निघून जातात. म्हणून जर आज तुमच्यासोबत कोणी नसेल तर त्याला तुमची कमजोरी समजू नका. अनेक महान प्रवासांची सुरुवात एकट्यानेच झाली आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमकुवत बनवू शकत नाही. कठीण काळ तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही किती कमकुवत आहात, उलट तो तुम्हाला दाखवतो की तुमच्यामध्ये किती ताकद दडलेली आहे. जो प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभा राहतो तोच शेवटी इतिहास घडवतो. म्हणून हार मानू नका, थांबू नका, खचून जाऊ नका. काळ बदलायला वेळ लागू शकतो पण तो बदलतोच. प्रिय मित्रांनो, जर सध्या तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. लक्षात ठेवा, वाईट काळ कायमचा नसतो, पण वाईट काळात घेतलेले चुकीचे निर्णय कायमस्वरूपी नुकसान करून जाऊ शकतात. म्हणून संयम ठेवा, आपले विचार सकारात्मक ठेवा, आपली कर्मे प्रामाणिक ठेवा आणि आपल्या ध्येयापासून कधीही भरकटू नका. आचार्य चाणक्यांची नीती आपल्याला हेच शिकवते की संकटाच्या काळात घाबरणारा माणूस संधी गमावतो, पण जो संयमाने आणि बुद्धीने काम करतो तो त्याच संकटाला आपल्या सर्वात मोठ्या ताकदीत बदलतो. जेव्हा काळ तुमची साथ देत नसेल तेव्हा स्वतःची साथ कधीही सोडू नका. कारण ज्या दिवशी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल त्याच दिवशी तुमच्या यशाचा प्रवासही पुन्हा सुरू होईल. लक्षात ठेवा, काळ कितीही कठीण असला तरी जर तुमचा संयम, तुमचे चरित्र आणि तुमची मेहनत जिवंत असेल तर तुमच्या विजयाला कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला हे विचार प्रेरणादायी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि असेच प्रेरणादायी चाणक्य नीतीवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.